प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. फिलिंग बोलायला गेलं तर एक खूप छान एक असं वातावरण असतं गणपतीची मूर्ती घडवताना. जेव्हा मूर्ती बनत असतात तेव्हा साक्षात असं म्हणजे एक शक्ती आजूबाजूला वावरत असते असं वाटत असतं नेहमी, आणि ती शक्ती सगळ्या संकटातून आम्हाला सावरत असते. मोठ्या मोठ्या मूर्त्या करताना आम्ही खूप उंचावर चढतो, खूप साऱ्या गोष्टी चॅलेंजिंग आहेत त्या फेस करतो, पण गणपती बाप्पाने ह्या सगळ्या करण्यामध्ये कुठे अडवत नाही. आणि एक असं प्रसन्न वातावरण असतं जेव्हा गणपती मूर्ती बनवत असतो आम्ही. ती घडत असते, प्रत्येक जेव्हा आकार घेत असते ना तेव्हा त्याचं रूप प्रगट होत जातं पुढे, आणि जेव्हा फायनल बनते तेव्हा त्याचं असं म्हणजे पूर्ण बोलतात ना की त्याच्यात प्राण येतो पूर्ण असा, तो आम्हाला ऑलरेडी दिसतो त्या जेव्हा पूर्ण गणपती रेडी होतो तेव्हा. सतत आमच्या आजूबाजूला बघायची सवय असते, आणि गणपती कारखान्यातून जेव्हा जातात तेव्हाचा कारखाना रिकामा बघून कुठेतरी मनाला अशी धास्ती होते की सगळं भरलेलं होतं आणि एका क्षणी खाली झालं म्हणून असं. सिद्धिविनायक तुझ अनंता, शिवात्मजा मंगला, शिवात्मजा मंगला. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे आनंदाचं पर्वच घेऊन येतं. ढोलताशांच्या गजरात भक्तिमय शोभायात्रांमधून बाप्पाचं स्वागत केलं जातं. बाप्पाचं स्वागत करताना लोकांच्या चेहऱ्यावर जे तेज असतं ते अनोखंच असतं. बाप्पाच्या आगमनाने वातावरणात एक नवीन ऊर्जा संचारते. या उत्सवाची सुरुवात होते बाप्पाच्या प्रतिष्ठापनेने. पूजेची सुरुवात होते शंखानाद आणि घंट्यांच्या मधुर ध्वनीने. प्रत्येक घरात आणि प्रत्येक मंडळात भक्त आपल्या बाप्पासाठी फूल व सुवासिक धूपांची सजावट करतात. आरती दरम्यान भक्ती आणि प्रेमाच्या लाटा उसळून येतात. बाप्पांच्या चरणांमध्ये माथा टेकवताना एक अनमोल शांतता मिळते. लोक प्रसाद चढवतात आणि आपल्या मनातील प्रत्येक प्रार्थना बाप्पांच्या समोर मांडतात. विसर्जनाच्या दिवशी लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव असतो. बाप्पापासून दूर जाण्याचं दुःख आणि पुढील वर्षी पुन्हा त्यांच्या आगमनाची आशा. जशी मूर्ती पाण्यात बुडते, भक्तांच्या डोळ्यात अश्रू येतात, पण त्याचसोबत मनात एक वचन असतं, पुढच्या वर्षी लवकर यायचा हा बाप्पा. विसर्जनाचा क्षण हा भावूक असतो, पण श्रद्धा आणि भक्तीचा हा उत्सव प्रत्येक वेळी नवीन संकल्प आणि आशेने संपतो.